Hi friends, you are welcome to my YouTube channel, that is Learn with Khemraj sir. Today in this class we are going to learn one interesting topic. नाव आहे त्याचं इंग्रजी शब्दात GH चे साउंड्स. GH हे जे लेटर आहे ना, दोन्ही काय आहेत? वॉवेल की कॉन्सोनंट्स? कॉन्सोनंट्स म्हणजे ते दोन्ही व्यंजन आहेत. मग हे दोन्ही व्यंजन एकत्र जेव्हा येतात, ठीक आहे, त्यावेळी त्यांचा साउंड वर्ड मध्ये स्टार्टिंगला, एंडिंगला आणि मधात इन द सेंटर त्याचे साउंड घ्यायचे नाही घ्यायचे की काय होते त्याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ओके, तर जी आणि एच याचा जर आपण साउंड, एकत्रित साउंड जर विचारात घेतला तर काय साउंड निघतो रे? घ साउंड निघतो. बरोबर, घ साउंड निघतो हे आपल्याला माहित आहे. म्हणजे जी चा ग होतो आणि त्याला ह जोडला, घ साउंड तयार झाला. म्हणजे आपण हे साउंड्स आपण याच्या आधी शिकलेलो आहे, ठीक आहे, त्याचा पण व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. तर घ साउंड निघतो कोणाचा? जीएच चा. परंतु इकडे आपण लिहिलेला आहे का, लक्ष द्या. नंबर 1 जीएच डॉट डॉट, इट मीन्स दॅट जीएच न सुरुवात झाली वर्डची. कोणत्या वर्डची? इंग्रजी शब्दाची. ठीक आहे, तर इंग्रजी शब्दामध्ये सुरुवात झाली कशानं? जीएच न. आणि जीएच न सुरुवात झाली त्याच्यानंतर डॉट डॉट आहे, म्हणजे काहीतरी तिकडे लेटर्स आलेले असतील, जे काही असतील इंग्लिश वर्ड मध्ये. तर त्याच्यामध्ये जीएच चा साउंड काय करायचा? घ्यायचा. म्हणजे जीएच चा साउंड येतो आणि येईल तर काय? घ येईल. काय येईल? घ येईल. जर साउंड येईल तर काय येईल? घ येईल. येतो तर घ येतो. नंबर 2 डॉट डॉट आहे, जीएच आहे, पुन्हा डॉट डॉट आहे. याचा अर्थ काय? इट मीन्स दॅट की सुरुवातीला काही लेटर्स आलेले आहेत, मग मध्ये जीएच आलेला आहे आणि शेवटी आणखी काहीतरी दुसरे लेटर्स त्या ठिकाणी त्या वर्डच्या स्पेलिंग मध्ये आलेले आहेत. मग त्या ठिकाणी या जीएच चा साउंड घ असा साउंड होतो की नाही होत? नो साउंड. त्याचा साउंड घ घ्यायचा नाही, म्हणजे साउंड निघतच नाही. म्हणजे काय? ज्याचा साउंड निघत नाही त्याला आपण खाल्लाय. आता खाल्लाय म्हणजे काय केलं? त्याला सायलेंट करून टाकलाय. काय केलं आहे? सायलेंट केलेलं आहे. त्याला सायलेंट केलेलं आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट डॉट डॉट आहे, लास्ट मध्ये जीएस आहे. इट मीन्स दॅट की सुरुवातीला त्या वर्ड मध्ये काहीतरी अक्षर आलेले आहेत, काहीतरी स्पेलिंग, त्या स्पेलिंग मध्ये लेटर्स आहेत आणि मग लास्ट मध्ये काय आलेलं आहे? जीएच आलेला आहे. मग या लास्ट मध्ये येणाऱ्या जीएच चा साउंड सर घ्यायचा की नाही घ्यायचा? नो साउंड. त्याचा साउंड घ्यायचा नाही. काय साउंड घ्यायचा नाही? घ साउंड घ्यायचा नाही. घ साउंड घेतलाच नाही याचा अर्थ तो सायलेंट राहील. ठीक आहे. स्पेलिंग लिहिताना लिहिला जाईल, वाचताना वाचायचं नाही. म्हणजे वाचताना, त्याला बोलताना उच्चार त्याचा करायचा नाही, साउंड काढायचा नाही. लिहिताना मात्र लिहायचा, बोलताना मात्र सोडायचा. लिहिताना लिहायचा, बोलताना सोडायचा. मग मिस्टेक कुठे होते रे आपली? मिस्टेक अशी होते की जेव्हा आपण लिसन करतो आणि राईट करतो, म्हणजे लिसन द वर्ड्स अँड राईट ही ऍक्टिव्हिटी आपल्याला. लिसन द वर्ड अँड राईट. जेव्हा टीचर आपल्याला वर्ड सांगतात आणि ते ऐकून आपण वर्ड लिहितो स्पेलिंग, त्यावेळेस आपली मिस्टेक होऊ शकते की नाही? त्याला सांगेन, एक्सप्लेन करेन मी कसं. कारण की तिथे सरांनी उच्चारलेल्या, सांगितलेल्या वर्ड मध्ये जीएच चा साउंड त्यांनी घेतला नाही. मग लिहिताना आपण लिहिणारही नाही, असं पण होऊ शकते. म्हणून या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला थॉट म्हटलं, थॉट, THOUGHT, थॉट ही स्पेलिंग आहे. थॉट मी लिहिलं नाही, मी ओरली म्हटलं थॉट, लिहा स्पेलिंग थॉट. लिसन अँड राईट, ऐका आणि लिहा. आता थॉट सांगितलं, तुम्ही काय कराल? त्याचा उच्चार, त्याचा साउंड काय काढला मी? थॉट. THO हा झाला थ आणि शेवटचा T हा झाला ट. म्हणजे तुम्ही स्पेलिंग लिहिणार THOU आणि शेवटी T असं तुम्ही लिहिणार. किंवा चुकीची लिहिली तर असं पण लिहू शकता. थॉट हा झाला थ, हा औ चा उच्चार यू आणि हा ट, थॉट असे तुम्ही लिहू शकता. म्हणजे ते चुकणार. म्हणून या चुका व्हायच्या नसतील, करायच्या नसतील, तर त्यासाठी आपल्याला हे नियम माहित असणं गरजेचं आहे. सो आपल्याला ते आता पाहून घ्यायचं आहे. पुढे काय आहे की नंबर 4
डॉट डॉट ऑट. आता इथे काय आलेलं आहे की सर सुरुवातीला काहीतरी लेटर्स आहेत त्या वर्ड मध्ये आणि शेवटी ऑट आलेला आहे. ऑट जसं मी आता थॉट लिहिला होता. थॉट आला का ऑट. ते या ऑट येणाऱ्या वर्ड मध्ये म्हणजे जेथे शेवटी ऑट येतो त्याच्यामध्ये जीएच असतो. ते आत्ताच बोललो मी. त्याच्यामध्ये जीएच असतो. लिहिताना तो लिहायचा असतो आणि वाचताना किंवा बोलताना तो बोलायचा नसतो. मग इथे सुद्धा नो साऊंड. त्याचा साऊंड घ्यायचा नाही. काय साऊंड घ्यायचा नाही. ग असा साऊंड घ्यायचा नाही. सो फ्रेंड्स आता आपण याचे एक्झाम्पल पाहू. पहिलं जे सांगितलंय जीएच की ज्याचा साऊंड घ असा येतो सुरुवातीला. ठीक आहे. तर असे काही वर्ड तुम्ही सांगू शकाल का. फॉर एक्झाम्पल घोस्ट. घोस्ट. घोस्ट म्हणजे काय होते रे. भूत किंवा पिशाच राक्षस आहे ना. याचा साऊंड काय काढणार आपण. घोस्ट. मग आता घोस्ट म्हटलं आला का नाही घरचा साऊंड. याचा मराठी मिनिंग काय होतो. भूत पिशाच. ठीक आहे. ते आता मी लिहत नाही तुम्ही समजू शकता. सांगितलं ओरली मी. भूत पिशाच राक्षस. दुरात्मा दुष्ट आत्मा ज्याला आत्मा म्हणतो. तर इकडे जीएचा साऊंड निघाला का नाही निघाला. निघाला. काय निघाला. घ निघाला. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर आहे घासली. आता याच्यामध्ये साऊंड काय निघणार. घासली. घासली. ठीक आहे. घासली. जीएचा साऊंड निघाला की नाही निघाला. निघाला. तर मग घासली म्हणजे काय होते. घासली म्हणजे होते भयानक. भयानक. ठीक आहे. एखादी गोष्ट ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते त्याला म्हणतो आपण घासली. ठीक आहे. त्याच्यानंतर खाऊन. GHOU घुल असा उच्चार करायचा असतो. याचा पण अर्थ भूत प्रेत किंवा पिशाच असा होतो. ठीक आहे. आलं लक्षात. भूलचा अर्थ भूत प्रेत पिशाच म्हणजे घोस्ट सारखा. घेरकीन. GHERKIN. घेरकीन. काय साऊंड काढायचा. घेरकीन. 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 जीएचा साऊंड निघाला का नाही निघाला. निघाला की नाही निघाला. काय निघाला. घ निघाला. घेरकीन म्हणजे काय होते. जे काकडी असते ना छोटी लहानशी बारीकशी काकडी त्याला म्हणतात घेरकीन. किंवा जे लोणचं वगैरे घालतो ना आपण लोणचं त्याला म्हणतात घेरकीन. घेरकीन म्हणजे लोणचे किंवा छोटी काकडी. तर या ठिकाणी आपण काय केलंय पहा. ज्या ज्या ठिकाणी वर्ड्स मध्ये इंग्लिश वर्ड्स मध्ये सुरुवातीला काय आलेला आहे जीएच आलेला आहे त्या ठिकाणी त्या जीएचचा साऊंड आपण काय घेतला मित्रांनो. घ घेतलाय. आलं लक्षात तुमच्या. समजलं तुम्हाला. ठीक आहे. लक्षात आलं. तर जीएचचा साऊंड आपण घेतलेला आहे घ. आणि कुठे ज्या ज्या वर्ड मध्ये इंग्लिश मधल्या ज्या ज्या वर्ड मध्ये सुरुवातीला जीएच येणार त्या ठिकाणी त्याचा घ साऊंड होणार. द फर्स्ट पॉइंट इज क्लिअर नाउ. Yes. ओके. नाउ वी टर्न टू द सेकंड पॉइंट. आता दुसरी गोष्ट आपण शिकू. दुसऱ्या ठिकाणी काय सांगितलंय. काय सांगितलं दुसऱ्या ठिकाणी. इंग्रजी शब्दाच्या मध्ये. ठीक आहे. इंग्रजी शब्दाच्या मध्ये. आता तो कुठे होता मगाशी. सुरुवात. सुरुवातीला साऊंड काढायचा की नाही काढायचा. काढायचा. आणि जर मध्ये असेल मध्ये तर साऊंड काढायचा नाही. इथे लिहिलंय जीएच. इकडे डॉट डॉट इकडे डॉट डॉट म्हणजे इकडे काहीतरी स्पेलिंग आहे इकडे काहीतरी स्पेलिंग आहे. मधात जीएच आलेला आहे त्याचा साऊंड काढायचा नाही. ठीक आहे. आता घेऊ आता आपण याचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. एक्झाम्पल्स घेतलं की तुम्हाला लक्षात येईल. घचा साऊंड काढायचा नाही म्हणजे काय येईल. जीएच काय येईल सायलेंट. जीएच ने सुरुवात साऊंड काढायचा. जीएच वर्डच्या मध्ये तर सायलेंट साऊंड काढायचा नाही. हा कोणाच्या मध्ये जी काही स्पेलिंग आहे वर्डची इंग्लिश वर्डची त्या वर्डच्या मध्ये जर ठीक आहे म्हणजे 1-2 लेटरच्या नंतर आणि शेवटच्या 1-2 लेटरच्या आधी किमान एकाच्या आधी आणि इकडून सुरुवातीला किमान एकाच्या नंतर जीएच येत असेल तर त्याचा साऊंड घ्यायचा नाही. तो सायलेंट असतो. तर याचे एक्झाम्पल्स आपण बघू. लाईट. बघा LIGHT. LIGHT. लाईट. लाईट माहिती आहे लाईट प्रकाश. ठीक आहे. काय आपण याला वाचतो लाईट. आता लाईट
जीएच साऊंड आला का नाही? एल चा साऊंड आला, आय चा आला आई, हा झाला लाई, ठीक आहे, हा झाला लाई, आणि टी चा साऊंड आला ट, लाईट, असं पण लिहू शकतो आपण. पण तुम्हाला लिसन अँड राईट जर म्हटलं, लिहा रे लाईट, लिहा लाईट लिहा, तर तुम्ही काय कराल? एल आय टी. कारण तुम्हाला साऊंड शिकवले, ल साठी एल वापरणार, आय साठी आय वापरणार, आणि टी साठी सॉरी ट साठी टी वापरणार, झाला लाईट. जास्तीत जास्त त्याच्या समोर टी च्या नंतर ई लावून टाकणार, कारण ई लावला तरी त्याचा साऊंड येत नाही. पण हा लाईट नाही होणार, हा लीट होणार. काय होणार? लीट होणार. आणि याच्यात जीएच आला नाही. जेव्हा आपण लाईट म्हणू तेव्हा समजायचं की मधात त्याच्यामध्ये काय आलाय? जीएच आलाय. जीएच, जीएच म्हणजे घ, घपार घुबड, घपार, घपार काय? घपार घुबड, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर लाईट मध्ये जीएच चा साऊंड घ्यायचा नाही. मग आता अशी अनेक वर्ड्स तुमच्या कानावरून गेलेले आहेत, सांगू शकता? हा, बी आर आय जीएसटी, ब्राईट आला का साऊंड जीएच चा? नाही. काय वाचूया आपण? ब्राईट. हा, नाईट, एन आय जीएसटी, हा आला का जीएच? जीएच चा साऊंड नाही. काय वाचणार आला आपण? नाही. हा, ई आय जीएच ई, काय वाचणार याला आपण? एट, एट, एट आहे ना, एट. आणि याच्यामध्ये एट मध्ये जीएच चा साऊंड येणार नाही. अजून काय सांगू शकता? हा, माईट, एम आय जीएचटी, एम आय जीएचटी, जीएच चा साऊंड काढायचा नाही. काय वाचणार याला आपण? माईट है ना. राईट, राईट लिहिला का आपण? राईट नाही लिहिला ना, आर आय जीएसटी, राईट म्हणजे बरोबर है ना. राईट मध्ये सुद्धा काय झालंय? जीएच आलाय. आणि त्या जीएच चा आपण साऊंड घेणार. ओके, थर्ड टाइम जीएच. कुठे जीएच? ऍट द एंड ऑफ द वर्ड. ऍट द एंड ऑफ द वर्ड म्हणजे शब्दाच्या शेवटी जर आला तर त्याचा साऊंड घ्यायचा नाही. काय राहील? सायलेंट राहील. एक्झाम्पल, थ्रू. आता थ्रू लिहिताना आपण शेवटी जीएच आणला, पण त्या जीएच चा साऊंड आपण घेत नाही किंवा काढत नाही. इथपर्यंत वाचतो आपण थ्रू. थ्रू, एच आय जी एच, हाय. काय वाचणार आपण? हाय. म्हणजे जीएच चा आपण साऊंड घेतला नाही, एच चा साऊंड घेतला ह, आय चा साऊंड घेतला आय, हाच झाला हाय, आणि जीएच ला सोडून दिला. मग तुम्हाला म्हटलं लिहा रे हाय, हा, द बिल्डिंग इज व्हेरी हाय, लिहून काढा वाक्य. द बिल्डिंग इज व्हेरी हाय. मग तुम्ही लिहा तर एच आय झाला जी हाय. द बिल्डिंग इज व्हेरी हाय है ना. मग ह साठी एच आणि आय साठी दो, टी एच ओ यू जी एच, दो. दो, दो म्हणजे जरी तरी, दो. पण याच्यामध्ये सुद्धा आपण जी एच चा साऊंड काढत नाही, म्हणजे इथे काय आहे? सायलेंट आहे. तर अशा पद्धतीनं काय झालेलं आहे? तिसरा आपण पहिला काय झालेलं आहे? नो साऊंड किंवा ऍट द एंड ऑफ द वर्ड. मग गॉट इट? समजला? नाव फोर्थ लास्ट काय आहे? बोला ना, लास्ट काय? आठ. म्हणजे काहीतरी सुरुवातीला आहे है ना, आणि ओ यू जी एच आणि टी, आठ असं जर वर्ड आला असेल म्हणजे आठ आला. काय आला? आठ शेवटी आला. आठ शेवटी आला. आता जीएच कुठे आहे? मधात आला. जीएच मधात आला. तर दोन्ही नियम इथं येतात. जीएच मधात आला तर घेतच नाही ना आपण, सायलेंट आहे ना. टीच्या आधी आला तो, किमान एक लेटरच्या आधी आला नाही की नाही, आणि त्याच्यामुळे घेणार नाही आपण. पण आठ असा जरी वर्ड आला ना तरी आपण त्याचा साऊंड सायलेंट करतो, घेत नाही. ठीक आहे. हा चौथा पॉइंट सांगते. पण घ साऊंड घ्यायचा नाही. मग याचे एक्झाम्पल आता आपण लिहिलं होतं. टी एच ओ यू जी एच टी, ऑट, ऑट, ऑट. आला की नाही? आला की नाही? थोडा बाजूला करा. काय बोला? ऑट, ऑट. या ऑट वर्ड मध्ये काय होते? जीएच चा साऊंड येत नाही. ऑट मध्ये, ऑट मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून
हा BOUGHT बॉट. बॉट म्हणजे विकत घेतला. थॉट म्हणजे विचार केला. बॉट म्हणजे विकत घेतला. आता या ठिकाणी सुद्धा ऑट ऑट असा जेव्हा आपण उच्चार करू त्या ठिकाणी घचा साऊंड घेणार म्हणजे जीएचचा साऊंड घेणार नाही. थॉट झाला, बॉट झाला, मग त्यानंतर ब्रॉट BROUGHT ब्रॉट. ब्रॉट म्हणजे आणला. ब्रिंगचा पास्ट टेन्स, ब्रिंगचा दुसरा रूप काय ब्रॉट. ब्रॉट याच्यामध्ये सुद्धा जीएचचा साऊंड आपण घेतला नाही म्हणजे जीएचचा साऊंड घ्यायचा नाही, घ साऊंड काढायचा नाही. जे जिथे जिथे ऑट येईल ना त्या ऑट मध्ये जर जीएच आला, कुठे ऑट मध्ये जर जीएच आला तर त्याचा साऊंड घ्यायचा नाही. ठीक आहे, हे लिहून घ्या सर्व तुम्ही. आणि हे महत्वाचं आहे. याच्यावरती पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा आणि पॉज करून व्हिडिओ पाहत असताना पॉज करून पूर्ण सगळी नोट्स तुमच्याकडे लिहून ठेवा. त्याला वारंवार 2-4 वेळा वाचा आणि अभ्यास करा. आणि ह्या प्रकारचे अशा प्रकारचे आणखी काही इतर छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहिजेत असतील, त्याचे व्हिडिओज पाहिजेत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनाला क्लिक करून जे लाईक बटन आहे ते प्रेस करा, बेल बटन आहे ते प्रेस करा. म्हणजे तुम्हाला असे छोटे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिसतील. सो थँक्यू.